नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीची धामधूम सुरू आहे। निवडणुकीमध्ये अवैधरित्या पैशाची देवाणघेवाण होऊ नये किंवा कुठलेही अनैतिक व्यवहार होऊ नये याकरता जागोजागी पोलीस आणि प्रशासनाची करडी नजर असते। अशातच जालना शहरातील निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण शेवटच्या घटकांपर्यंत शिवसेना भाजप युती होते की नाही आणि होते की नाही होत ही चर्चा सुरू असतानाच शेवटच्या घडीला युती तुटली आणि शिवसेना भाजप वेगवेगळे निवडणूक लढवत आहे। दोन्हीकडच्या नेत्यांची जोरदार रस्सीखेच सुरू असून आपणच सत्ता मिळवू आणि सत्ता मिळवण्याकरता जे करता येईल ते करू अशी अवस्था झालेली आहे। अशातच छत्रपती संभाजीनगर चौफुलीत टोल नाका येथील SST पथकाने दुपारी मोठी कारवाई केली आहे। चौफुली टोलनाका परिसरात असलेल्या पथकाच्या नजरेस एक गाडी संशयास्पद पडली होती। त्यांनी ती कार थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये चक्क 98 लाख रुपये मिळून आले। एवढी मोठी रक्कम बघून पथकातील लोकांनी वेळ न घालवता त्वरित ही माहिती चंदनझिरा पोलिसांना कळवली। चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचांसमक्ष पंचनामा करून सदर रक्कम मोजली असता ती 98 लाख रुपये एवढी मोठी रक्कम होती। निवडणुकीच्या काळामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगता येत नाही। जर जास्त रक्कम बाळगली तर त्याची सविस्तर माहिती आयकर विभागाला द्यावी लागते। त्यामुळे चंदनझिरा पोलिसांनी सदर रकमेबाबत छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालक यांना या रकमेबद्दल माहिती दिली असून आयकर विभागामार्फत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत ही रक्कम चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये जमा राहील असे निर्देश निवडणूक आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले। पथकाने 98 लाख रुपयांची कॅश पकडली आहे। घोषित कॅश असल्याची माहिती मिळत आहे। बरोबर आहे। काल दिनांक 9/1/2026 रोजी SST पथक पोलीस आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती। टोल नाका नागेवाडी टोल नाक्याजवळ जो पॉईंट आहे SST पथक त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये 98 लाख रुपये मिळाले आहेत। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे आणि पुढील कारवाई आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।